हॅलो. हॅलो फ्रेंड्स. गुड मॉर्निंग. काल हॅलो. 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 हॅलो, मी प्राध्यापक सुरेखा. मी प्राध्यापिका सोनाली. काल लता दीदींचा बर्थडे झाला, पण तो रविवारी असल्यामुळे आम्ही आज त्यांची काही गाणी गाऊन साजरा करत आहोत. आणि लता दीदी म्हटलं तर एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि विद्यार्थ्यांसाठी ते एक चालतं बोलतं व्यक्तिमत्व, विद्यापीठच म्हणा ना. त्यांची गाणी ह्या नवीन पिढीला माहीत व्हावीत आणि आमच्या पण जी आवडीची आहेत ती तुम्हालाही आवडत असतीलच. तर काही गीते घेऊन आम्ही येत आहोत. ते प्रसन्न सकाळचं त्यांचं ते गाणं मला खूप आवडतं आणि तुम्ही पण ते ऐकलेलंच असेल. ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके, हुए गुलाबी लाल सुनहरे, नीलदल बादल के, ज्योति कलश छलके. भूप्रागातील हे गीत आणि प्रसन्न असा लता दीदींचा सूर. सोनाली, तुला कुठलं आवडतं लता दीदींचं गाणं? सत्यम शिवम सुंदरम हे पण त्यांचं खूप गाजलेलं आणि अतिशय सुंदर असं गीत आहे. ते थोडं गाण्याचा प्रयत्न करते. सत्यम शिवम सुंदरम, आ सत्यम शिवम सुंदरम, ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, आ सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम अतिशय छान आहे. विविध प्रकारची गाणी, विविध मूड्सची गाणी लता दीदींनी गायलेली आहेत. सॅड असतील, रोमांटिक असतील, किंवा मग आता ऐकलेली भूपाळी असेल. अनेक संगीत दिग्दर्शकांच्या हाताखाली ताऊन सुलाखून निघालेलं हे सुवर्णरत्नच होतं ना भारतासाठी, म्हणूनच त्या भारतरत्न आहेत. त्यांचं मला आवडणारं एक गीत आहे, ओ चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, जो बात कर ले तो आ, जो बात कर ले तो बुझते चिराग जलते हैं, ओ चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं. खूप सुनसान रात्र असावी आणि हे छानसे सूर असावेत, नाही का सोबतीला? खूप छान वाटतं. सोनाली, तुझं कुठलं आवडतं आहे? आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की धड़कन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे, आपकी नजरों ने समझा. वा वा, खूप सुंदर गीत आहे हे. याबरोबरच लता मंगेशकरांचं कटी पतंग मधलं ते गाणं मला फार आवडतं. कुठलं का ते गाणं कटी पतंगचं? ना कोई राईट राईट. ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है, ना कोई उमंग है. हे सॅड असेल किंवा मग तितक्याच ताकदीचं हसरं गाणं, सायोनारा सायोनारा, वादा निभाऊंगी सायोनारा, दिखलाती और बल खाती, कल फिर आऊंगी सायोनारा सायोनारा. आणि आवाज तितकाच अवखळ होतो त्याच्यामध्ये. आणि मग एक लाडिक रिक्वेस्ट पण येते मग, तेरे सुर और मेरे गीत दोनों मिलकर बनेगी प्रीत, तेरे सुर और मेरे
तुला आठवते का एखादं? मुकद्दर का सिकंदर चित्रपटातला दिल तो है दिल. माझ्या आवडीचं गाणं. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. दिल का एतबार तो हो ही नाही सकता. म्हणूनच त्याच म्हणतात ना, ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं. हम क्या करे तुम्ही कह दो अब ये जाने वफा. हम क्या करे ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं. हम क्या करे. आणि जया बच्चन तेवढ्याच ताकदीचं त्यांच्या आवाजात एक सुंदर पिक्चरायझेशन झालेलं गीत मला फार आवडतं ते. बाहों में चले ओ हमसे सनम क्या पर्दा. ओ हमसे सनम क्या पर्दा. ये आज का नहीं मिलन, ये तो संगम जन्म जन्म का. बाहों में चले ते असेल किंवा मग मेरा साया मधलं लग जा गले के फिर हसी रात हो न हो. शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से. तुला आठवतात काही लता दीदींची गाणी? लता दीदींचं एक जीवनाला कधी कधी आपण निरागस प्रश्न आणि तेच मासूम पिक्चर मधलं गाणं की तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं. तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूं मैं. हो हैरान हूं मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूं मैं. हो परेशान हूं मैं. असं एक गीत. आणि परत त्याच जीवनावर प्रेम करायला सांगताना लता दीदी म्हणतात, जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पड़ेगा. थँक्यू. लता दीदींच्या बाबतीत शेवटी एकच म्हणावं लागतं की नाम गुम जाएगा, चेहरा ही बदल जाएगा. मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे. याद तर राहणारच. प्रत्येक गाण्यातून लता दीदी अतिशय म्हणजे चिरंजीव अमरत्व काय म्हणतात ते त्यांना ते लाभलेलं आहे. असंच एक त्यांचं एक दर्दभर गीत मला फार आवडतं. तुम्हें याद करते करते जाएगी रैन सारी. तुमने गए हो अपने संग नींद भी हमारी. तुम्हें याद करते करते. खरंच आहे ना,
त्यांची गाणी ऐकत आम्ही त्यांना आठवत राहतो. तो नितळ सूर आमच्या हृदयात कायमचा असतो आणि सर्व कलाकारांच्या तर त्या देवीच आहेत. तर शेवट सोनाली तू कर एखाद्या गाण्याने. मराठी गाणं घेऊयात एक शेवटी. मराठीचं खूप पाठ केलेलं खूप होतं मराठी त्यांनी. चांगले चांगले गाणे आहेत. पण त्यांचं एक एव्हरग्रीन गाणं मेहंदीच्या पानावर. मेहंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग, जाईच्या पाकळ्या दव अजून सलतंय ग, मेहंदीच्या पानावर मन अजून झुलतंय ग. ही सगळी स्वरांजली आम्ही लता दीदींना समर्पित करतो आणि त्या कायम आमच्या हृदयात राहतील, नाही का? आणि त्यांच्या गानरूपाने त्या नेहमी आमच्यामध्ये राहतील.